आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजेच जागतिक पर्यावरण दिवस. आपण मागच्या काही वर्षांपासून सस्टेनेबल ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रीटेक स्टार्टअप्सबद्दल खूप ऐकतोय. जस्ट माहितीसाठी सांगतो, आजच्या ॲग्रीटेक क्रांतीच्या 125 वर्ष आधी एका मराठी माणसाने सर्वात पहिला ॲग्रीटेक स्टार्टअप सुरू केला होता. त्यांचं नाव होतं लक्ष्मणराव किर्लोस्कर. 1880 ते 1890च्या दशकामध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला. कडक झालेली जमीन लाकडी नांगरांनी कसणं अशक्य झालं होतं. शेतकऱ्यांचं दुःख लक्ष्मणरावांना लक्षात आलं आणि त्यांनी लोखंडी नांगर तयार केला. किर्लोस्करांनी हा लोखंडी नांगर जेव्हा बाजारामध्ये आणला त्यावेळी आपली जमीन म्हणजे काळी आई आणि हिला लोखंडाचा स्पर्श झाला तर ती नाराज होते आणि त्याचा पिकांवर वाईट परिणाम होतो असं म्हणत शेतकऱ्यांनी हा नांगर विकतच घेतला नाही. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लक्ष्मणरावांकडे एक अप्रतिम प्रोडक्ट होतं, पण ग्राहकांच्या मनामध्ये त्या प्रोडक्टबद्दल अविश्वास होता. मग लक्ष्मणरावांनी इन्व्हेन्शन आणि एज्युकेशनची सांगड घालायचं ठरवलं. त्यांनी स्वतः एक शेत जमीन भाड्यावर घेतली. तिथे त्याच लोखंडी नांगराने शेती करून त्यांनी उत्तम पीक काढून दाखवलं आणि सिद्ध केलं की लोखंडी नांगराने जमिनीचा कस अजून वाढतो. मॉडर्न मॅनेजमेंट थेअरी आज जे इनोव्हेशन आणि एज्युकेशनचे धडे मोठे मोठे बी स्कूल्समध्ये देते त्याची यशस्वी सुरुवात एका मराठी माणसाने याच महाराष्ट्राच्या जमिनीत केली होती. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ही रील आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जस्ट माहितीसाठी तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.